मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा। आज आपण BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील अर्थव्यवस्थेचे प्रकार या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर अर्थकारण आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात। एखाद्या देशाचा आर्थिक विकास कोणत्या दिशेने व कशा पद्धतीने होईल, त्याची उद्दिष्टे, तंत्र आणि कार्यपद्धती काय राहील, हे सर्वस्वी त्या देशाने स्वीकारलेल्या राजकीय विचारसरणीवर अवलंबून असते। तर अर्थव्यवस्था ही संकल्पना अर्थ आणि व्यवस्था हे दोन शब्द मिळून तयार झालेली आहे। अर्थ या शब्दाचा अर्थ पैसा किंवा पैशाच्या साहाय्याने होणारे व्यवहार असा होतो। यांनाच आर्थिक व्यवहार असे म्हणतात आणि व्यवस्था या शब्दाचा अर्थ ते व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लागणारी यंत्रणा होय। यावरून अर्थव्यवस्थेचा अर्थ देशातील आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लागणारी व्यवस्था होय। तर ब्राउन यांची आपण व्याख्या पाहू। तर ज्या व्यवस्थेत लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात। उपभोग, उत्पादन, विनिमय व वितरण इत्यादी क्षेत्रातील आर्थिक व्यवहाराचे नियमन व नियंत्रण करण्याच्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था असे म्हणतात। तर ह्या अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत ते आपण इथं पाहणार आहोत आणि त्याची सखोल माहिती आपण घेणार आहोत। तर अर्थव्यवस्थेचे मुख्यतः 3 प्रकार आपल्याला दिसून येतात: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था। तर सर्वप्रथम आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था काय त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर ज्या अर्थव्यवस्थेत नैसर्गिक आणि मानवनिर्मित साधनावर खाजगी मालकी असून त्यांचा वापर खाजगी नफ्यासाठी केला जातो तिला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात। तरी डेफिनेशन लॉस्की आणि ह्यूट यांनी दिलेली आहे। तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण इथं पाहणार आहोत। तर पहिलं वैशिष्ट्य आहे संपत्तीची खाजगी मालकी। म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेत प्रत्येक नागरिकांना संपत्ती मिळवण्याचा, ती आपल्या ताब्यात ठेवण्याचा आणि आपल्या मर्जीनुसार तिचा उपयोग करण्याचा, आवश्यकता पडल्यास तिची विक्री करण्याचे अधिकार, असे संपूर्ण अधिकार जे आहेत ते खाजगी लोकांना असते। म्हणून संपत्तीची खाजगी मालकी हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेत दिसून येतात। दुसरा आहे वारसा हक्क पद्धती। तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी मालमत्तेचा हक्क मान्य केल्यामुळे वारसा हक्क पद्धती उदयास आली आणि ह्या पद्धतीनुसारच वारसा हक्कानुसार संपत्तीचे स्थानांतरण हे वारसाकडे होत असते। तिसरं वैशिष्ट्य आहे आर्थिक स्वातंत्र्य। तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकांना पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य असते। व्यक्तीने उत्पन्न कोणत्या मार्गाने मिळवावे, ते कसे व किती खर्च करावे, बचत गुंतवणूक किती कुठे करावी याचे पूर्ण स्वातंत्र्य जे आहे ते एका व्यक्तीकडे असते। त्यानंतर आहे आर्थिक हेतूचे वर्चस्व। तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक मनुष्याची संकल्पना मान्य केलेली आहे आणि म्हणूनच भांडवलशाहीमध्ये मनुष्य सर्व व्यवहार आर्थिक हेतूनेच प्रेरित होऊन करतो आणि सर्व ज्या क्रिया आहेत त्या
त्याचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने जे आहे तो प्रेरित असतो आणि आर्थिक हेतू जो आहे हा प्रभावी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे अनियंत्रित अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था ही अनियंत्रित असते, कारण देशातील नागरिकांना आर्थिक व्यवहाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे सरकार त्यांच्यावर कोणतेही प्रकारचे निर्बंध किंवा नियंत्रण लावत नाही. उपभोग, उत्पादन, विनिमय, वितरण इत्यादी क्षेत्रात कोणतेही बंधने नसतात आणि त्यामुळेच ही एक अनियंत्रित अर्थव्यवस्था किंवा व्यवस्था म्हणून ओळखली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे नफा हेच प्रेरणास्थान. तर नफा हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा प्राण आहे. सर्व भांडवलदार नफा मिळवण्याच्या हेतूने प्रेरित झालेले असतात आणि नफा हा मुख्य उद्देश ठेवूनच ते आपले व्यवहार करीत असतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे परिपूर्ण स्पर्धा. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत परिपूर्ण स्पर्धा आढळून येते आणि प्रत्येक ग्राहक स्वस्त वस्तू मिळावी म्हणून प्रयत्नशील असतो, तर प्रत्येक विक्रेता आपली वस्तू जास्त किमतीला विकली जावी म्हणून प्रयत्नशील असतो. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेता या दोन्ही पक्षामध्ये स्पर्धा होत असल्यामुळे बाजारात परिपूर्ण स्पर्धा आढळून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे किंमत यंत्रणा प्रभावी. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणा प्रभावी असते. उत्पादनासंबंधीचे सर्व निर्णय किंमत यंत्रणेद्वारे घेतले जातात. ज्या वस्तूची किंमत जास्त असेल त्या वस्तूचे उत्पादन वाढवले जाते आणि ज्या ठिकाणी वस्तूंना जास्त किंमत मिळेल तेथे माल विकला जातो. म्हणजे एकूणच किंमत यंत्रणा आपल्याला प्रभावी दिसते. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यापार चक्राचे अस्तित्व. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जसे उपभोक्त्यांना उपभोग स्वातंत्र्य असते, तसेच उत्पादकांनाही उत्पादनाचे स्वातंत्र्य असते. मागणीचे पूर्वानुमान करून उत्पादन विशिष्ट वस्तूचे किती उत्पादन करायचे यासंबंधी निर्णय घेत असतात. तर उत्पादक हे निर्णय घेतात आणि काही वेळा उत्पादकाचे हे अनुमान जे आहे ते चुकते. त्यामुळे कधी मागणीपेक्षा जास्त उत्पादन होऊन मंदीची परिस्थिती निर्माण होते, तर कधी कमी उत्पादन होऊन तेजीची परिस्थिती उद्भवत असते. आणि हे जे तेजी मंदीचे चक्र आहे हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच सुरू असलेले आपणाला दिसून येते. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे सामाजिक कल्याणाचा अभाव. तर नफा हा केंद्रस्थानी असल्यामुळे नफ्याच्या हेतूने प्रत्येक उत्पादक जो आहे तो प्रेरित असतो आणि त्यामुळे ह्या अर्थव्यवस्थेत सामाजिक कल्याणाला जे आहे मुळीच स्थान नसते. बरेचदा सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष करून दारू, गांजा, अफू, गर्द ह्यासारख्या समाजविघातक वस्तूचे उत्पादन केवळ नफा मिळण्याच्या लालसेने जे आहे ते केले जाते. त्यानंतर आपण पाहू भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे गुण. तर पहिलं गुण आहे याचा स्वयंचलित अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत संयोजकांना उत्पादनाचे स्वरूप, प्रकार, प्रमाण, पद्धती, भांडवल गुंतवणूक इत्यादीचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच ही जी अर्थव्यवस्था आहे ही स्वयंचलित अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे महत्तम कार्यक्षमता. तर संपत्तीवर खाजगी मालकीचा अधिकार आणि नफ्याची प्रेरणा यामुळे देशातील प्रत्येक नागरिक जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. व्यक्तीच्या प्रयत्नावर तिचे उत्पन्नावर संपत्तीचे मूल्य अवलंबून असते. अधिक प्रयत्न, अधिक उत्पन्न, अधिक संपत्ती, अधिक उपभोग व गुंतवणूक असे समीकरण आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच कार्यक्षमता जी आहे ती महत्तम असते. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादन साधनाचा महत्तम वापर. तर स्पर्धा हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. स्पर्धेत टिकून राहण्याकरता निर्मित वस्तूचा उत्पादन परिव्यय कमीत कमी असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक कारखानदार आपल्या साधनसंपत्तीचा काटकसरीने व कुशलतेने महत्तम वापर करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि साधनसंपत्तीचा महत्तम वापर केल्याने उत्पादन परिव्ययात घट होऊन नफ्याच्या मात्रेमध्ये वाढ होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे तांत्रिक प्रगती. बाजारपेठेत स्पर्धेला
यशस्वीपणे तोंड देण्याकरता उत्पादन व्ययात घट करून मालाचा दर्जा सुधारणे आवश्यक असते. त्यासाठी कारखानदार नवीन तंत्राचा वापर करून थोड्या भांडवलामध्ये दर्जेदार मालाचे उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तांत्रिक प्रगतीची कास धरणे हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत काळाची गरज दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि आर्थिक बचती जी आहे ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आपल्याला दिसून येतात. कारण नफ्याच्या प्रेरणेतून मोठ्या प्रमाणात उत्पादनावर भर दिला जातो आणि मोठ्या उत्पादनाचे जे फायदे आहेत ते फायदे इथं मिळत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे मागणीनुसार उत्पादन. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उपभोक्ता हा सार्वभौम असतो, म्हणून बाजारपेठेत ज्या वस्तूला मागणी असते त्याच वस्तूचे उत्पादन केले जाते. ग्राहकांच्या आवडीनिवडी, फॅशन इत्यादी बाबी विचारात घेऊन तसेच आवश्यक, सुखद व चैनीच्या वस्तूचे उत्पादन घेतले जाते. ग्राहकांना हव्या त्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध होत असल्यामुळे लोकांचा जे आहे राहणीमान त्यामध्ये वाढ होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विकास. तर महत्तम नफा मिळवण्यासाठी नवनवीन वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. उत्पादनात नवीन तंत्राचा अवलंब केला जातो. नवीन शोध लावण्यात येतात. नवप्रवर्तन केले जाते. परिणामतः जे आहे आर्थिक विकास घडून येतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे शेवटचं गुण आहे लोकशाही स्वरूपाची प्रणाली. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत देशातील नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आपल्या आर्थिक क्रिया पार पाडू शकते. उपभोक्त्याला जसे उपभोग स्वातंत्र्य असते तसेच उत्पादकालाही उत्पादनासंबंधीचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे ही अर्थव्यवस्था लोकशाही स्वरूपाची समजली जाते. त्यानंतर आपण पाहूया भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष किंवा तोटे काय आहेत. तर पहिला दोष आहे आर्थिक व सामाजिक विषमता वाढत असते. तर आर्थिक स्वातंत्र्य, नफ्याची प्रेरणा, खाजगी मालमत्तेचा अधिकार, वारसा हक्क पद्धती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक विषमता निर्माण करीत असतात. त्यानंतरचा मुद्दा एकाधिकाराची निर्मिती. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत प्रारंभीच्या काळात स्पर्धा दिसून येत असली तरी भांडवलशाहीच्या विकासाबरोबर मोठ्या भांडवलदाराच्या हाती आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन एकाधिकाराची प्रवृत्ती बळकावत असते. त्यानंतर भांडवलशाहीचा दोष आहे व्यक्तिगत स्वार्थाला महत्त्व. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यक्तिगत स्वार्थाला अधिक महत्त्व दिले जाते. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्याच फायद्याचा किंवा हिताचा विचार करीत असल्यामुळे व्यक्तिवादाची भावना इथं वाढीला लागत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे श्रमिकांचे शोषण. तर भांडवलशाहीच्या प्रारंभिक काळात भांडवलदारांनी श्रमिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वस्तूचा उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक असते आणि त्यामुळे मग मजुरांना किंवा श्रमिकांना कमी मजुरी देऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त तास काम करून घेतले जाते आणि श्रमिकांचे शोषण जे आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेत दिसून येते. तर वर्ग संघर्ष म्हणजे आर्थिक विषमता हे भांडवलशाहीचे अपत्य होय. आर्थिक विषमतेमुळे समाजात दोन वर्ग निर्माण होतात. उत्पादनांच्या साधनावर मालकी असलेला भांडवलदाराचा एक वर्ग आणि मजुरीच्या मोबदल्यात कबाड कष्ट करणाऱ्या श्रमिकाचा दुसरा वर्ग असतो आणि जास्त नफा मिळण्याच्या हेतूने जे आहे यामध्ये श्रमिकाचे शोषण केले जाते आणि मग त्यातूनच वर्ग संघर्ष जो आहे तो दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे समाजाकडे दुर्लक्ष. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सर्व निर्णय महत्तम नफ्याच्या प्रेरणेतून घेतले जातात. अन्न, वस्त्र, निवारा ह्यासारख्या आवश्यक वस्तूच्या उत्पादनात नफ्याचे प्रमाण कमी असते. तर टी.व्ही, फ्रीज वगैरे ह्या ज्या वस्तू असतात, वातानुकूलित यंत्र, मोबाईल ह्या चैनीच्या वस्तूमध्ये नफ्याचे प्रमाण खूप असते. त्यामुळे मूलभूत गरजाकडे जे आहे दुर्लक्ष केले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे भाववाढीचा मुद्दा. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अधिक नफा मिळवण्याच्या हेतूने कारखानदार, व्यापारी जे आहे ते अनैतिक मार्गाचा अवलंब करून कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि मोठ्या प्रमाणात जे आहे जनतेकडून
किमती वसूल करण्याचा प्रयत्न यात केला जातो आणि कमी वस्तू बाजारात आणून त्याची भाववाढ करून जे आहे कृत्रिम टंचाई निर्माण करून जी अधिक किमती वसूल करण्याचा प्रयत्न यात केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे पैशाला अवास्तव महत्त्व जे आहे ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आपल्याला दिसून येते. नंतरचा मुद्दा आहे आर्थिक स्थैर्याचा अभाव. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी मंदीचे चक्र सतत सुरू असते, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता जी आहे ते आपल्याला दिसून येत नाही. आणि शेवटचा दोष आहे साम्राज्यवादाची निर्मिती. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून पुढे साम्राज्यवाद जन्माला येत असतो असे कार्ल मार्क्स यांनी म्हटले होते आणि तीच परिस्थिती जी आहे साम्राज्यवादाची ती आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेत दिसून येते. तर अशा प्रकारे आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था काय असते, तिचे गुण, वैशिष्ट्ये आणि दोष याची चर्चा आपण केलेली आहे. त्यानंतर आपण दुसरे जे प्रकार आहे अर्थव्यवस्थेचे ते म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. तर समाजवाद अशी एक आर्थिक व्यवस्था होय की ज्यामध्ये उत्पादनाच्या साधनावर समाजाची मालकी आणि नियंत्रण असते. तर ही व्याख्या जी आहे प्रोफेसर वेब्स यांनी सांगितलेली आहे. तर जर देशातील साधनसंपत्तीवर समाजाची मालकी आणि नियंत्रण असेल तर आपण तिला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो. तर या समाजवादी अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत, ते वैशिष्ट्ये आपण इथं अभ्यासू. पहिली वैशिष्ट्य आहे उत्पादन साधनावर जी आहे सरकारची मालकी असते. सरकारची मालकी म्हणजे संपूर्ण समाजाची, संपूर्ण व्यक्तीची मालकी जे असते असं आपण गृहीत धरत असतो. दुसरं आहे केंद्रीय सत्तेचे नियंत्रण. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत केंद्रीय सत्तेचे म्हणजेच एकंदरीत सरकारचे नियंत्रण आपल्याला दिसून येते. तिसरं वैशिष्ट्य आहे नियोजित अर्थव्यवस्था. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सर्व साधने सरकारच्या मालकीची असल्यामुळे या साधनाचा योग्य आणि महत्तम वापर करण्यासाठी नियोजनाचा अवलंब केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे सर्वांना समान संधी. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत जाती, धर्म, पंथ, वंश इत्यादी बाबतीत कोणताही भेदभाव न करता देशातील सर्व नागरिकांना विकासाची जी आहे समान संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक समानता. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच पर्यायाने सरकारच्या मालकीची असल्यामुळे सर्व नागरिकांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे आर्थिक विषमता जी आहे कमी होऊन समानता निर्माण होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे समाज हिताला प्राधान्य. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यक्तिगत नफ्याला प्राधान्य दिले जाते आणि समाज हिताची उपेक्षा केली जाते. या उलट समाजवादी अर्थव्यवस्थेत समाज हिताला प्राधान्य दिले जाते आणि वैयक्तिक हित जे आहे ते गौण ठेवले जाते. या अर्थव्यवस्थेत वस्तूच्या उत्पादनापासून ते वितरणापर्यंत सर्व आर्थिक क्रिया सामाजिक कल्याणाचे उद्दिष्ट समोर ठेवूनच पार पाडल्या जातात. त्यानंतरचा मुद्दा आहे वर्गहीन समाज व्यवस्था. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सर्व साधने सरकारच्या मालकीची असतात. त्यामुळे समाजात श्रीमंत, गरीब, भांडवलदार व श्रमिक, मालक, मजूर किंवा शोषित असे वर्ग जे आहे ते निर्माण होत नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे शोषण विरहित समाजव्यवस्था. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन, विनिमय आणि वितरण या सर्व क्रिया सरकारी नियंत्रणाखाली चालतात आणि त्याचा मुख्य उद्देश जो आहे सामाजिक कल्याण हाच असतो आणि म्हणूनच जे आहे ही व्यवस्था जी आहे शोषण विरहित व्यवस्था म्हणून ओळखली जाते. त्यानंतर आपण पाहूया की समाजवादी अर्थव्यवस्थेचे गुण किंवा फायदे काय आहेत. तर पहिलं गुण आहे नियोजनाद्वारे आर्थिक विकास. तर सरकार जे आहे नियोजन करत असते आणि त्या नियोजनाच्या आधारावर जे आहे सामाजिक विकासाच्या सर्व क्रिया पार पाडल्या जातात. दुसरं आहे सामाजिक कल्याणामध्ये वाढ. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत देशातील नागरिकांना आवश्यक ज्या सेवा सुविधा आहेत त्या उपलब्ध करण्याची जबाबदारी सरकार स्वतः स्वीकारते. त्या सर्व सेवा विनामूल्य निशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे सामाजिक कल्याणात वाढ आपल्याला दिसून येते. त्यानंतर आर्थिक समानता. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये वारसा हक्क पद्धतीला स्थान नसते. त्यामुळे वडिलोपार्जित संपत्ती आणि
त्यापासूनचे उत्पन्न मुलाबाळांना मिळण्याचा प्रश्न जे आहे ते इथं उद्भवत नाही आणि त्याऐवजी मग श्रम करा आणि उत्पन्न मिळवा अशी स्थिती यात दिसून येते आणि म्हणून समाजामध्ये जे आहे गरीब श्रीमंत असे वर्ग जे आहे निर्माण होत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे वर्ग संघर्ष समाप्ती. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत गरीब श्रीमंत मालक मजूर श्रेष्ठ कनिष्ठ असे वर्ग नसल्यामुळे वर्ग संघर्ष उद्भवण्याचा इथं प्रश्न निर्माण होत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे शोषणाचा अंत. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अधिक नफा मिळवण्यासाठी भांडवलदार एकीकडे कमी मजुरी देऊन श्रमिकाचे शोषण करतो तर दुसरीकडे जास्त किंमत आकारून उपभोक्त्याचे शोषण करतो. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेत नफ्याचे उद्दिष्ट नसल्यामुळे श्रमिक व उपभोक्ते यांचे शोषण बंद होते. नंतरचा मुद्दा आहे रोजगारात वाढ. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत आर्थिक विकासासाठी व्यापक स्वरूपाचे नियोजन केले जाते. कार्यक्षम असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार रोजगार मिळवून देणे हे नियोजनाचे उद्दिष्ट असते. आर्थिक नियोजन केल्यामुळे देशातील मानवी साधनसंपत्तीचा जे आहे पुरेपूर वापर शक्य होत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यापार चक्रावर प्रतिबंध. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे आहे गरजेपेक्षा जास्त किंवा गरजेपेक्षा कमी उत्पादन केले जात नाही आणि त्यामुळे तेजी मंदीचे चक्र जे आहे ते निर्माण होत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे मूल्य स्थिरता. समाजवादी अर्थव्यवस्थेत तेजी मंदीचे चक्र निर्माण होत नाही, त्यामुळे वस्तूच्या किमती स्थिर असतात, त्यावर सरकारचे पूर्णपणे नियंत्रण असते. त्यानंतरचा मुद्दा आहे श्रमिकांच्या राहणीमानामध्ये वाढ. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत श्रमिकांचे शोषण थांबते, त्यांना योग्य मजुरी दिली जाते, बेकारीवर उपाययोजना केली जाते आणि त्यामुळे जे आहे श्रमिकाच्या राहणीमानामध्ये वाढ होण्यास मदत होते. आणि शेवटी समाजवादी अर्थव्यवस्थेचे फायद्यामध्ये 10वा मुद्दा आहे कल्याणकारी राज्याची स्थापना. तर देशातील नागरिकांचे कल्याण करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारद्वारे शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बेकारी भत्ता, वृद्धावस्थेत मदत, निवृत्तीवेतन, आजारपणात मदत तर इत्यादी जनतेला आवश्यक असलेल्या सोयी ज्या आहेत त्या निर्माण करून देते आणि त्यामुळेच कल्याणकारी राज्याची स्थापना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण पाहू समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष किंवा तोटे काय आहेत. तर पहिलं याचा दोष आहे स्वातंत्र्याचा अभाव. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सर्व साधने सरकारच्या मालकीची असल्यामुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याला अनेक मर्यादा पडतात. व्यक्तिगत संपत्ती धारण करणे, तिची खरेदी विक्री करणे, संपत्ती भाड्याने देऊन त्यापासून उत्पन्न मिळवणे इत्यादी आर्थिक स्वातंत्र्य यात दिसून येत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारी मक्तेदारी. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत सर्व आर्थिक सत्ता सरकारच्या हाती एकवटलेली असते. सरकारी यंत्रणा ही सर्व शक्तिमान असते. उत्पादन, वितरण, किंमत निर्धारण इत्यादी बाबतीत जी आहे सरकारची मक्तेदारी आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे उपभोक्त्याच्या सार्वभौमत्वाचा लोप. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उपभोक्त्याचे सार्वभौमत्व संपुष्टात येते. सरकार आपल्या धोरणानुसार वस्तूचे उत्पादन करते व त्याची किंमत निश्चित करते. जनतेला त्या किमतीवरच वस्तू खरेदी कराव्या लागतात. जनतेच्या आवडीनिवडी, फॅशन, त्यांच्या अपेक्षा याकडे सरकारचे लक्ष नसते. त्यानंतरचा मुद्दा आहे हुकुमशाहीचा उदय. तर समाजवादी अर्थव्यवस्था लोकशाही तत्वावर आधारलेली नसल्यामुळे त्यात व्यक्तिमनाला काहीच महत्त्व नसते. देशातील आर्थिक व्यवहाराची सर्व सूत्रे केंद्रीय सत्तेच्या हाती एकवटलेली असतात. त्यामुळे देशात सरकारी हुकुमशाहीचा उदय झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अकार्यक्षम व्यवस्थापन. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्यावर भांडवलदाराची मालकी असते. त्यामुळे ते उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन कार्यक्षम रीतीने पार पाडतात. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेत सर्व उद्योग सरकारचे मालकीचे असतात व त्यांचे व्यवस्थापन बेजबाबदार सरकारी अधिकाऱ्याच्या हाती सोपवलेले असल्याने उद्योग व्यवसायात नफा
झाला तरी त्यात सरकारी अधिकाऱ्यांचा वैयक्तिक फायदा होत नसल्याने ते आपली जबाबदारी कार्यक्षमरित्या पार पाडत नसतात. त्यानंतरचा मुद्दा आहे मंद गतीने विकास. तर नफ्याची प्रेरणा नसल्यामुळे आर्थिक विकासाला चालना यात मिळत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे नोकरशाही. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत सर्व प्रकारचे निर्णय सरकारी यंत्रणेमार्फत घेतले जात असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांचे वर्चस्व जे आहे ते आपल्याला यात दिसून येते. आणि शेवटचा मुद्दा आहे उत्पादन साधनांचा अयोग्य वापर. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादक साधनांचा वापर नफ्याच्या उद्देशाने केला जात नाही तर सामाजिक कल्याणाचा विचार करून केला जातो. त्यामुळे बरेचदा दुर्मिळ साधनाचा दुरुपयोग होण्याची शक्यता जी आहे यामध्ये दिसून येते. तर जे उत्पादनाची साधने आहेत त्यांचा योग्य वापर होईलच हे काही शक्य नसते. त्यानंतर तिसरी जी अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेचे प्रकार आहे ते म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. तर मिश्र अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास एक आधुनिक संकल्पना आहे आणि 1929-33च्या जागतिक मंदीनंतर या संकल्पनेला विशेष महत्त्व मिळालेले आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जे.एम. केन्स यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचे जोरदारपणे समर्थन केलेलेही आपणाला दिसून येते. तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे ज्या व्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी असे दोन्ही क्षेत्राचे अस्तित्व असते त्यास आपण मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो. तर ह्या मिश्र अर्थव्यवस्थेची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण पाहू. तर सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे अस्तित्व. तर यामध्ये आपल्याला सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र असे दोन्ही क्षेत्र आपल्याला दिसून येतात. मिश्र अर्थव्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत यंत्रणा व सरकारी हस्तक्षेप. तर खाजगी क्षेत्रात किंमत यंत्रणा प्रभावीपणे कार्य करते. खाजगी क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या वस्तूच्या किमती मागणी पुरवठ्याच्या संतुलनाने ठरत असतात. तथापि वेळ प्रसंगी सरकार खाजगी क्षेत्रातील किंमत यंत्रणेत हस्तक्षेप करून वस्तूच्या किमती नियंत्रित करीत असतो. उदाहरणार्थ धान्य, कापड, साखर इत्यादी आवश्यक वस्तूच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली तर सरकार त्या वस्तूच्या किमती ठरवून देते व त्या किमतीवर जनतेला वस्तूचे जे आहे वाटप केले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे खाजगी क्षेत्रावर सरकारी नियंत्रण. तर मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला विकासाची पूर्ण संधी दिली जाते, परंतु एक क्षेत्र योग्य प्रकारे कार्य करीत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सरकारची असते. खाजगी क्षेत्रातील काही उद्योग व्यवसाय योग्य प्रकारे कार्य करत नसतील तर समाजहितासाठी ते उद्योग व्यवसाय सरकार आपल्या ताब्यात घेत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे चौथा मुद्दा उपभोक्त्याचे सार्वभौमत्व. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेप्रमाणेच मिश्र अर्थव्यवस्थेतही उपभोक्त्याचे सार्वभौमत्व महत्त्वाचे असते, कारण उत्पादकांना निर्णय घेताना उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, फॅशन इत्यादीचा विचार करावा लागतो. फरक एवढाच आहे की भांडवलवादातील सार्वभौमत्वाला अनेक मर्यादा पडतात. उदाहरणार्थ दारू, गांजा, अफू इत्यादी मादक पदार्थाच्या उपभोगावर सरकार बंधने लादू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे कमी आर्थिक विषमता. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आर्थिक विषमता तीव्र स्वरूपाची असते, परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जे आहे गरिबाच्या कल्याणाकडेही लक्ष दिले जाते. त्यांच्याकरता सोयी सवलती पुरवण्याचे काम जे आहे त्याकडे सरकार लक्ष देत असते आणि त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. त्यानंतरचा मुद्दा आहे कल्याणकारी राज्य. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जे आहे आर्थिक विकास, पूर्ण रोजगार, लोकांच्या राहणीमानात वाढ, आर्थिक विषमतेत घट ह्या बाबतीत सरकार विशेष लक्ष देत असल्यामुळे जे आहे कल्याणाचे उद्दिष्ट साधले जात असते. त्यानंतरचा मुद्दा आहे एकाधिकारावर नियंत्रण. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिले आहे की एकाधिकार निर्माण होत असतो, परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप असल्याने एकाधिकारावर प्रतिबंध बसत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक नियोजनाचा अवलंब. तर मिश्र अर्थव्यवस्थेत देशाचा आर्थिक विकास
घडवून आणण्यासाठी नियोजनाचा वापर केला जातो. वेगवेगळ्या योजना अंमलात आणण्यासाठी, ते यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राप्रमाणेच खाजगी क्षेत्राचा यामध्ये सहभाग घेतला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे खाजगी उद्योगांना संरक्षण. तर देशातील खाजगी उद्योगाचा विकास व्हावा, परिपूर्ण विकास व्हावा, त्यासाठी जे आहे सरकार वेगवेगळ्या संरक्षण त्यांना देत असते. विदेशी स्पर्धेपासून त्यांना संरक्षण देणे, आयात वस्तूवर कर कमी करणे, तर ह्यासारख्या गोष्टी जे आहे सरकार करत असते. आणि शेवटचा मुद्दा आहे सहकारी क्षेत्राचे अस्तित्व. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्राबरोबर सहकारी क्षेत्राचे सुद्धा अस्तित्व असते. आर्थिक विकासाचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेत सहकारी क्षेत्राला महत्त्व दिले जाते. त्यामुळे उपभोग, उत्पादन व वितरण इत्यादी क्षेत्रात सहकारी चळवळीची बरीच प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण पाहू मिश्र अर्थव्यवस्थेचे गुण किंवा फायदे काय आहेत. तर पहिला फायदा आहे जलद गतीने आर्थिक विकास आपल्याला दिसून येतो. कारण सार्वजनिक आणि खाजगी असे दोन्ही क्षेत्र एकत्र आल्याने आर्थिक विकास हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुढे येतो आणि मग जलद गतीने विकास होऊ लागतो. दुसरं गुण आहे शोषणापासून मुक्ती. तर मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रात योग्य वेतन पद्धतीचा अवलंब केला जातो. खाजगी क्षेत्रात सुद्धा किमान वेतन कायदा लागू केला जातो. त्यामुळे श्रमिकाचे शोषण होत नाही आणि एकूणच शोषणातून मुक्ती आपल्याला दिसून येते. तिसरा मुद्दा एकाधिकारापासून मुक्ती. तर मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी अशी दोन्ही क्षेत्रे अस्तित्वात असल्यामुळे एकाधिकाराची निर्मिती होणे शक्य नसते आणि असा एकाधिकार प्रस्थापित झाला तरी सरकार विविध कायदेशीर नियंत्रणे लावून एकाधिकार संपुष्टात आणत असतो. त्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे तो आहे उत्पादन व रोजगारात वाढ. तर मिश्र अर्थव्यवस्थेत सरकारी व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात उत्पादन घेतले जाते. विशेषतः खाजगी क्षेत्रात नफा कमविण्याच्या उद्देशाने उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच साहजिकच उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन त्याचबरोबर रोजगारातही वाढ होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे आधारभूत संरचनेचा विकास. तर मिश्र अर्थव्यवस्थेत रेल्वे, रस्ते, संदेशवहन इत्यादी दळणवळणाच्या साधनाचा विकास केला जातो. त्यामुळे औद्योगिक विकासाकरिता लागणाऱ्या आधारभूत सेवा ज्या आहेत त्या उपलब्ध होतात. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विषमतेमध्ये घट आपल्याला दिसून येते. कारण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये श्रीमंत वर्गावर आयकर, संपत्ती कर, वस्तू सेवा कर, मृत्यू कर इत्यादी अनेक प्रकारचे कर लावून त्या करातून मिळणारी रक्कम मोफत शिक्षण, दवाखाने, बेकारी भत्ता, भविष्यनिधी, निवृत्तीवेतन इत्यादी सोयी सवलती ज्या आहेत त्या पुरवल्या जातात आणि त्यामुळे जे आहे आर्थिक विषमतेत घट आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यापाराला प्रोत्साहन. तर मिश्र अर्थव्यवस्थेत देशी उद्योगांना संरक्षण दिले जाते. देशी वस्तूंच्या विदेशी बाजारपेठेत जास्त खप व्हावा यासाठी सरकार देशी उद्योगांना वेगवेगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून देते. त्यामुळे निर्यातीत वाढ होऊन विदेशी व्यापारात वाढ होत असते. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संशोधन व प्रशिक्षण. तर मिश्र अर्थव्यवस्थेत देशाच्या आर्थिक विकासाची जबाबदारी सरकारवर असते. त्यामुळे वस्तूचा दर्जा वाढवण्याकरता तसेच उत्पादन खर्च कमी करण्याकरता सरकार नवीन संशोधनाला प्रोत्साहन देते. त्यासाठी नवीन संशोधन संस्था स्थापन करते. तसेच देशातील निरनिराळ्या उद्योगांना कुशल कर्मचारी उपलब्ध व्हावे म्हणून प्रशिक्षणाची व्यवस्था जी आहे ती केली जाते. त्यानंतर आपण पाहूया मिश्र अर्थव्यवस्थेचे दोष काय आहेत. तर पहिलं दोष आहे की आर्थिक विषमता मिश्र अर्थव्यवस्थेत दिसून येते. तर खाजगी क्षेत्राचे अस्तित्व असल्यामुळे उत्पन्नात समानता प्रस्थापित करणे शक्य नसते. खाजगी भांडवलदार जे आहे ते उत्पन्नाचा मोठा वाटा स्वतःकडे ठेवतात आणि त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होत असते. दुसरं आहे अकार्यक्षम व्यवस्थापन. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे व्यवस्थापन सरकारी अधिकाऱ्याकडे सोपविले जाते.
हे अधिकारी सरकारी नोकर असतात. त्यांना उद्योगांचा तसेच व्यवस्थापनाचा अनुभव कमी असतो, त्यामुळे ते उद्योगाच्या व्यवस्थापनाचे कार्य कार्यकुशलतेने आणि जबाबदारीने पार पाडू शकत नाही. तिसरा मुद्दा आहे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन. मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्रातील उद्योगावर सरकारचे नियंत्रण असते, त्यामुळे खाजगी भांडवलदार मंत्र्यांना सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि एकूणच यातून भ्रष्टाचाराला जे आहे प्रोत्साहन मिळत असते. चौथा जे मुद्दा आहे ते आहे श्रमिकांचे शोषण. तर मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्रावर सरकारचे नियंत्रण असले तरी अनेक भांडवलदार कायद्याचे उल्लंघन करून श्रमिकांचे शोषण करतात, त्यामुळे मालक मजूर असा संघर्ष आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा मुद्दा आहे साधन संपत्तीचा अपव्यय. तर सरकारी क्षेत्रातील उद्योग सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालवले जातात. या अधिकाऱ्यांना नफ्याची कोणतीही प्रेरणा नसते, त्यामुळे हे उद्योग कार्यक्षमतेने चालवले जात नाही. तर अशा प्रकारे आपण मिश्र अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, गुण आणि दोषाची चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण पाहू मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जे आहे सार्वजनिक क्षेत्राचे कोणते स्थान आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राची जी भूमिका असते ती अत्यंत महत्त्वाची असते, कारण भांडवल निर्मिती, रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्न, गुंतवणुकीत वाढ, निर्यात वाढ, आयात प्रतिस्थापन या सर्वच बाबतीत सार्वजनिक क्षेत्र एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आणि म्हणूनच आपण हा मुद्दा इथं अभ्यासणार आहोत की मिश्र अर्थव्यवस्थेत ह्या सार्वजनिक क्षेत्राचे काय स्थान असते. तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे मूलभूत उद्योगाची स्थापना. तर काही उद्योग असे असतात की जे इतर उद्योगाच्या विकासाला सहाय्यभूत ठरतात. अशा उद्योगांना आपण आधारभूत किंवा मूलभूत उद्योग असे म्हणतो. उदाहरणार्थ लोखंड, पोलाद, रेल्वे, जहाज निर्मिती, यंत्रसामग्री उद्योग असे उद्योग जे आहेत ते खाजगी क्षेत्रात काढणे शक्य नसते आणि त्यामुळेच असे उद्योग जे आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुरू केले जातात. नंतरचा मुद्दा आधारभूत सेवांचा पुरवठा. तर एखाद्या प्रदेशात नवीन उद्योगाची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी आधारभूत सेवांचा पुरवठा करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ रेल्वे मार्ग, सडका, वाहतुकीची साधने, संदेशवहन, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण. तर अशा प्रकारच्या मूलभूत सेवा निर्मितीसाठी बरेच मोठे भांडवल लागत असल्यामुळे खाजगी भांडवलदार यात पुढाकार घेत नाही आणि त्यामुळे मग सरकारला पुढाकार घ्यावा लागतो आणि मग आधारभूत सेवा निर्माण कराव्या लागतात. त्यानंतरचा मुद्दा आहे समाजवादी समाज रचना. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने समाजवादी समाज रचना निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले होते. संपत्तीचे आणि आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण होऊ न देता श्रीमंत व गरीब असा भेद नष्ट करणे हा महत्त्वाचा उद्देश सरकारच्या पुढे होता. तर ह्याकरता देशातील जे मोठे आणि मूलभूत उद्योग आहेत ते सार्वजनिक क्षेत्रात स्थापन करण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि त्यातूनच मग एकाधिकारशाही संपुष्टात येऊन समाजवादी समाजरचना जी आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यानंतर चौथं आहे की मागास क्षेत्राचा विकास. तर ज्या क्षेत्रामध्ये उद्योगाच्या स्थापनेकरता आणि विकासाकरता आवश्यक असणाऱ्या सेवा सोयीचा अभाव असतो त्या ठिकाणी खाजगी भांडवलदार काही भांडवलाची गुंतवणूक करून जोखीम स्वीकारत नाही आणि त्यामुळे असे क्षेत्र वर्षानुवर्ष त्या स्थितीत राहते. म्हणून अशा मागासलेल्या क्षेत्रात सरकारने पुढाकार घेऊन एखादा मोठा उद्योग स्थापन केल्यास त्याचबरोबर इतर अनेक लहान मोठे पूरक उद्योगाची निर्मिती जर केली तर मागास क्षेत्राचा जो आहे विकास होऊ शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे संपत्तीचे योग्य वितरण. तर भांडवलशाहीमध्ये जे आहे संपत्तीची मालकी आणि इतर साधनावर मोठभर लोकांचा जो आहे तो अधिकार स्थापन होत असतो, परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये श्रीमंत लोकांवर कर लावून त्यांच्याकडून उत्पन्न काढून घेऊन ते उत्पन्न जे आहे गरीब लोकांना वेगवेगळ्या सोयी सुविधेच्या माध्यमातून
पुरविले जाते आणि त्यामुळे जे आहे समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी कमी करण्यास मदत होते. 6वा मुद्दा आहे औद्योगिक विकास. तर औद्योगिक विकास घडवण्यासाठी जे आहे सरकारला जे खाजगी उद्योजक आहेत त्यांची पण मदत घ्यावी लागत असते आणि सरकार आणि खाजगी क्षेत्र हे दोन्ही मिळून जे आहे आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे एकाधिकाराचे नियंत्रण. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जे आहे सरकारचे नियंत्रण असल्याने एकाधिकाराची निर्मिती होत नाही आणि एकाधिकारावर जे आहे ते नियंत्रण केल्या जाते. आणि शेवटचा मुद्दा आहे नैसर्गिक साधनाचा योग्य वापर. तर खाजगी आणि सरकारी दोन्ही उद्योग असल्यामुळे नैसर्गिक साधनाचा पुरेपूर वापर करण्याचा, योग्य आणि युक्तितम वापर करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो आणि त्यातूनच देशात आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न जो आहे सरकार करत असते. तर अशा प्रकारे आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेली आहे. धन्यवाद.